ओके. सर्वप्रथम गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कॉलेजचे तुमचे प्राध्यापक वर्ग, अमित आडे सर, त्याचबरोबर मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर चा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेला आहे, म्हणजे NSS. आता याच्या मार्फत महत्वाच्या काही योजना असतात शासनाच्या, आणि ते कॉलेजच्या मार्फत हे काही तुमचे काही दिवस असतील, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, तर हे पर्वणी आहे तुमच्या लाईफ मधले, कारण हे दिवस परत लाईफ मध्ये कधी येणार नाही. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला या शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचं आपलं सत्र आहे स्पर्धा परीक्षा. आता बघा, स्पर्धा परीक्षाचं वास्तव्य नेमकं काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा किती लोकांना माहित आहे तुमच्यापैकी? स्पर्धा परीक्षेची तयारी कोणी करतात? दादा तू करतो, नाव काय तुझी? सचिन कळसकर. काय कशाची तयारी करतो? तयारी नाही, माहित आहे. माहिती आहे, चालू करणार. बरं. मागे कोणी तयारी करताय तुमच्यापैकी? काय नाव सर तुमचं? अंकित धोबळे. कशाची तयारी करताय? बँकिंगची. बरं, आणखी इकडे कोणी दिदी तुमच्यापैकी? बरं, बँकिंग मध्ये फायनान्स सेक्टर का त्यातलं? बँकिंग, बरं, फायनान्स प्लस ऍग्रिकल्चर सेक्टर त्यातले सुद्धा असतात बँकिंग मध्ये. आता तुमच्यापैकी बघा, आता BSc ऍग्रिकल्चरल जे काही कोर्स आहे याच्या मार्फत महाराष्ट्र ऍग्रिकल्चरल सर्व्हिस सुद्धा आपल्या जागा असतात MPSCच्या मार्फत, बरोबर आहे. आता स्पर्धा एवढी वाढ झालेली आहे की आपल्याला एकच स्पर्धेच्या प्राबल्याला आपल्याला टिकून चालत नाही. जे काही आपण BA, BCom, BSc हे जे आपण करत आहोत हे ट्रॅडिशनल कोर्स झाले आपले. ऍट अ टाइम तुम्हाला माहित आहे, युरोपियन कंट्री जर बघितली तुम्ही किंवा बाकी ठिकाणी बघा, काही मुलं इग्नूच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात, काही मुलं YCMA मध्ये ऍडमिशन घेतात, सोबत स्पर्धा परीक्षेत तयारी करतात. कारण आपला फुल टाइम जर तुम्ही एकाच कोर्सला जर दिलं, कारण याच्यामध्ये तुम्ही जर BSc ऍग्री करत असाल, आज मला सांगा MBBS करून सुद्धा करिअर नाहीये. दगड उचलला तर MBBS आहे पोरगा. आता जसं DED हे बेरोजगार झाले महाराष्ट्रातनी, तसं इंजिनियर झाले. आणि सध्या तुमचं कृषी लोकांचं सुद्धा अवस्था त्या प्रकारची आहे, बरोबर आहे. कारण माहित आहे का प्रॉब्लेम काय आहे? एकतर आपल्याला प्लेसमेंट कुठे आहे? कंपन्यामध्ये, आणि त्या कंपन्या आपल्या विदर्भात फारशा काही नाही आहे. जर आपण जर केलं समजा पुण्यासारख्या साईडला, पश्चिम महाराष्ट्रात जर गेलं तर तुम्हाला प्लेसमेंट बऱ्यापैकी आहे. परंतु लक्षात घ्या, तुम्ही कंपनीने किती जरी काम करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्या, तिथे एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला कोणी बी इतकं तुम्हाला काम आहे, सर्वे तुम्हाला करा, दिवसभर फिरा, हे करा, व्हिजिटिंग करा, प्रचंड मेहनत आहे. पण तुमचा जो काही ऍग्रिकल्चर सेक्टर आहे याच्या बेसवर तुम्हाला करिअरच्या खूप काही संधी आहे, बरोबर आहे. एक कृषी अधिकारी म्हणा, बरोबर आहे. कृषी अधिकारी तुम्ही जर झालात, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून तुम्ही लागू शकतात. त्याचबरोबर आपल्याला याच्यातनी आयुक्तपर्यंत जाता येते. बघा, हा करिअर आहे. पण याच्यातून तुम्हाला जर तुम्ही MSc केल्यानंतर आणि याच्यात काही विविध संशोधन केलं तरी तुम्हाला खूप काही महत्वाचं आहे, पण तिथपर्यंत आपण तग धरून चालत नाही, बरोबर. काही लोकांनी कोणीतरी ऍडमिशन करायची म्हणून आपण केलेलं आहे ऍग्रीला, बरोबर. काही आपण संशोधन करणार नाही. इंजिनिअरिंग करणं म्हणजे याचा काय हेतू माहिती आहे का? एखादा त्यांनी पेटंट संशोधन करणं आहे. जसं कृषीमध्ये तुम्ही आता आलात, पण कृषीमध्ये तुम्ही एखादं वाहन म्हणा, एखादा रसायन म्हणा, एखादा सीड्स म्हणा, एखादा फर्टिलायझर म्हणा, याचं संशोधन करणं किंवा काहीतरी गोष्टी नवीन करणं हे तुमचा एक हेतू असला पाहिजे. किंवा मग आपण शेतीचं महत्व किती असलं पाहिजे हा एक महत्वाचा आहे. तर स्पर्धा परीक्षा एक वास्तव्य आणि भविष्य हे खूप काही आहे. तुमच्यापैकी नाव काय दिदी तुझं? दीपाली. मला सांग, ग्रॅज्युएशन करायला किती वर्ष लागते ग? 3 ते 4 वर्ष. किती वर्ष लागते तिथे? 3 ते 4 वर्ष. दादा किती वर्ष लागते रे? 3 ते 4. किती वर्ष लागते? 3 ते 4. बरोबर आहे. मला 3 वर्षात ग्रॅज्युएशन करून आणून देतो का तू? मला ऍडमिशन दे कुठंतरी. 3 वर्षात मला ग्रॅज्युएशन पाहिजे. मला 3 वर्षात तू ऍडमिशन दे. मला BA करून दे, प्लेन BSc करून दे, काही दे. मी पहिल्या वर्गात गेलो नाही, 10वी शिकलो नाही, 12वी शिकलो नाही. 3 वर्षात डिग्री पाहिजे. अरे पुस्तक बोलला आता मला 3 वर्षात डिग्री देतो म्हणून. मला 3 वर्षात डिग्री पाहिजे. आता तुम्ही कोणतरी बोलले 4 वर्षात. 4 वर्षात दे मला. मला 5 वर्षात डिग्री दे. किती लागते डिग्रीला वर्ष? किती वर्ष लागते डिग्रीला? 15 नाही, 15 वर्ष कसं लागा सांग ना. 15 वर्ष डायरेक्ट होतं पहिल्या वर्गापासून. मला सांग, पहिल्या वर्षापासून पहिल्या वर्गात जातं का तू? पहिल्याच वर्षी जातं का पहिल्या वर्गात? मग 6 वर्ष तर लागल ना पहिल्या वर्गात ऍडमिशन घ्यायला. 20 वर्ष लागते. 20 वर्ष तुम्ही शिकलात कशाला? कशाला शिकले? भांडे घासायले? काय शिकणार भाऊ? कुठं कंपनीत काम करायले?
अबे 20 वर्ष आयुष्याचे तुम्ही शिकले आणि नंतर म्हणता की माझा करिअर मी काय केलं पाहिजे. कोणी बीए करताय, कोणी बीएससी करताय, कोणी बीकॉम करताय, कोणी एमबीबीएस करताय. अरे 20-20 वर्ष शिकून जर आपण करिअरसाठी जर मला सांगा 20 वर्षात किती खर्च लागला असेल नियर अबाउट. अरे पहिल्या वर्गावरून ट्युशन आहे, प्ले ग्रुप, वर्ग मम्मी म्हणत नाही, पापा म्हणत नाही, तेव्हापासून प्ले ग्रुप. घरी खेळाचा कंटाळा येते म्हणून शाळेत जाऊन शेक, तिथं जाऊन खेळ. खेळवाचे पैसे आहे मास्तर लोकांले, खेळवाचे. लेकर खेळवा, प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2, स्टँडर्ड 1. अबे पहिले लेखा कानाले हात लागले पट्ट पहिल्या वर्गात जाय. आणि जन्मतारीख सगळ्याचे एकच होतं, शाळा उघडण्याची तारीख सगळ्यांचंच. कारण कोणाला जन्मतारीख माहित नव्हती. तुम्हाला पहिल्या वर्गापासून ट्युशन आहे आता नवीन पोट्टेले. पहिल्या वर्गापासून ट्युशन, 15वी पर्यंत बीएससी होईपर्यंत ट्युशन. आणि नंतर काय करू राहिला तो? काहीच नाही. शेतात काम करू राहिला किंवा कुठेतरी जॉब करू राहिला. मग स्पर्धा परीक्षा का नाही? मला सांगा 8वी 9वी 10वी पासून जर हा करिअर आहे, मला सांगा आज MBBS वाले पोरं, इंजिनिअरिंग वाले पोरं, मेडिकल वाले पोरं, सगळे पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करू राहिले. बरोबर आहे? तू दिसायला स्मार्ट आहे, बरोबर आहे. पोरगी लग्न करते तो सोबत आहे का कोण तयार विचारून घे. हा, पण लपडी करते तो सोबत. लक्षात घे, प्रेम करायला पोरगी स्मार्ट पोट्ट पाहिजे, पण लग्न करायला टकला आणि डोंबळ पोट्ट पाहिजे. काऊन? गव्हर्नमेंट एम्प्लॉय पाहिजे. गव्हर्नमेंट एम्प्लॉय स्मार्ट फक्त टेम्पररी आहे. ब्युटी इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट. हे लक्षात घ्या बरोबर. तुमचं टॅलेंट हा परमनंट असला पाहिजे. आणि लक्षात घ्या, लव ही कन्सेप्ट भारतात नाही आहे, हे युरोपियन लोकांनी भारतात आणलेलं आहे. युरोपामध्ये प्रेम कधी आहे माहित आहे का? 14 वर्षाचा पोरगन 14 वर्षाची पोरगी जेव्हा स्वतःच सेल्फ एम्प्लॉय होते, ते पैसे कमवायला लागते आणि त्यानंतर प्रेमाचा सिस्टीम आहे. आपले जो टी शर्ट आले, आपले जो जीन्स पॅन्ट आले, परंतु फॉरेन कल्चर आपण काहीच नाही घेतलं. पोट्ट 30 वर्षानं मायबापाच्या भरोशावर जगू राहिला ना. 30 वर्ष. अगं तू 30 वर्ष बोलू राहिली, टॅटिंग करू राहिली ना, रिचार्ज तो बापान टाकलाय. तुझे जर्किन घातलं मिठ्या तो तो बापान दिलाय तुले. कोणा जो गाडी असेल ना, तुमच्या मायबापान दिली आहे, ते तो बापाचं कष्ट आहे. तो बापाचं नाव, तो आडनाव काढलं तर युआर झिरो. परंतु तो बापानं ओळखलं पाहिजे की मी माय पोरग काय बाबा कलेक्टर आहे, मी कलेक्टरचा बाप आहो. माझी पोरगी काय आहे? नायब तहसीलदार आहे. बरोबर आहे. आता मला सांग बाई, चपराशी लागेल काय शिक्षण पाहिजे ग? चपराशी शिपाई, पिऊन, काहीच नाही, 4थी पास. तुझं शिक्षण काय? BSc ऍग्रिकल्चर. जर उद्या जर लागली नाही, तो गव्हर्नमेंट मध्ये प्रायव्हेट मध्ये काहीतरी काम करशील आणि तुले जर 4थी पास वाला किंवा 12वी पास वाला पोलीस वाला माणूस लागला. पोलीस काय आहे? शिपाई. ते ऑफिसर नाही आहे, पोलीस शिपाई. चपराशी आहे तो, पण तो म्हणतो पोलीस. त्याचं शिक्षण किती आहे? 12वी. तुझं शिक्षण किती आहे? BSc ना, BSc कम्प्लीट करता येईल तो आता. पण मला सांग, शिक्षण त्याचं जास्त, तुझे जास्त, तुझं ना. पण तरी तुला मध्ये अक्कल नाही का तुला? भांडे बरोबर घास, बाईक का अडवेल नाही का? कशामुळं? कशामुळं? तो शिकली पण काही उपयोगच नाही त्याचा. डिग्र्या जर तुमच्याजवळ असं, डिग्र्याचा जर उपयोग नसेल तर डिग्र्याचा उपयोग काय? पुंगळी करून ठेवण्या इतपत आहे. बस जाऊन टाका या डिग्र्याले. काही लोक 5-5 विषयात MA आहे, काही लोक BSc आहे, MSc आहे, MSc बायोलॉजी आहे, MSc मॅथ आहे, 5-5 विषयात DED आहे, BEd आहे, MAd आहे, रिकामे आहे. मग डिग्र्याचं करायचं काय? जाऊन टाकायचं, राख काढायची, दुधात टाकायचं, पिऊन टाकायचं. उपयोग काय? अरे डिग्र्यानं नोकऱ्या भेटणार आहे का? लक्षात घ्या. अरे तुम्हाला काय बनायचं आहे तुम्ही लक्षात घ्या ना. अरे लक्षात, तो डी गोकेश 18व्या वर्षी जगातली बुद्धिबळ पेटवून विजेता होतो. 18व्या वर्षात. सांगा ना तुम्ही. मनू भाकर डबल मेडल मिळू शकते ऑलिम्पिक मध्ये सध्या 21व्या वर्षात. सांग आता एखाद्या पोरीने जर म्हणलं ना, लक्षात घ्या, बाई तुला राहुल्या आवडते का मोदी आवडते? राहुल्या म्हणजे राहुल गांधी. काऊन ते लग्न नाही केलं ते राहुल्या म्हणा लागते. कोण आवडते का ताई तुले? दोघं जर माणसं इथं जर उभे केले, कोण आवडेल? मोदीला पाहिलं कधी? भारतातली आहे तो, माहित आहे ना, दोघे दाढीवालेच आहे. पण आवडते कोण? मोदी. तो वय किती आहे बाई? राहुल्याचं वय 48, मोदीचं वय 75.
19 वर्षाच्या पोटीले 75 वर्षाचा म्हातारा आवर आला. शायनिंग इंडिया. यश हे वयानुसार नसते. अरे 75 वर्षाचा आपल्या गावात एखादा फोकटात म्हातारा असला गुडघा टेकून आपण आपला पंतप्रधान जगाच्या बाहेर फिरू राहिला. म्हणजे सांग भाऊ व्यायाम करतो का रोज तू? योगा गिगा? आपल्या देशाचा पंतप्रधान रोज योगा करते. काऊन? त्याचा टाइम आहे, त्याचा टाइमच नाही ना. तो पीएम पेक्षा बिझी आहे ना. हा रोज वाचते तो विमान प्रवासात. तू वाचत का? नाही वाचत. पॉझिटिव्हनेस इज की ऑफ सक्सेस. हॅपीनेस इज की ऑफ सक्सेस. लक्षात घ्या. लाईफ इज स्वीट बट डिपेंड ऑन युअर हँड नॉट अनदर हँड. लक्षात घ्या. आपलं जीवन हे फार आपण म्हणतो अरे काय लाईफ मध्ये हे प्रॉब्लेम चालू आहे, हे प्रॉब्लेम चालू. अरे लाईफ मध्ये शेवटपर्यंत प्रॉब्लेम आहे. कोणाला प्रॉब्लेम नाही? कोणाला प्रॉब्लेम आहे? अबे ईश्वर सुखी नाही ना. आपण काय आवले का? ईश्वराला त्या संकटात त्याला काही यशस्वी झाले नाही, त्याला काही गोष्टी झाल्या नाही. मग सांगा, मग आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला व्हाय नॉट का करायच्या स्पर्धा परीक्षा हे क्लिअर पाहिजे. पहिल्यांदा मी याच्यावर आलो आता. का? अरे मला सांगा, एखादा जर डॉक्टर असेल, बरोबर आहे, त्या डॉक्टरला कोणी ओळखत नाही. एक तहसीलदार असेल ना, अख्खा तालुका ओळखते. एमबीबीएस डॉक्टर कितीही कमवत असेल ना, समजा आपले यवतमाळचे डॉक्टर चिरडे आहे, हार्ट स्पेशालिस्ट, बरोबर आहे, कार्डिओलॉजिस्ट. तुम्ही त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल त्याला विचाराल, पण तहसीलदार जर आला ना, तहसीलदार समोर चिरडे डॉक्टरला उभं राहावं लागते. पॉवर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. आमदार खासदार किती वर्षासाठी आहे? 5. पण कलेक्टर 58-56 वर्षापर्यंत. आमदार जाईल, खासदार की जाईल, बरोबर आहे, परंतु हा परमनंट आहे. लक्षात घ्या. लक्षात तुम्हाला एक तर शासनामध्ये जायचं किंवा मग प्रशासनात जायचं. लाईफ मध्ये 2च मकसद असलं पाहिजे. एक तर राजकारणात जा, नाही तर प्रशासकीय अधिकारी बना. बरोबर आहे. कारण नाही तर मजा नाही आहे. आपण आलो गेलो, अबे काहीतरी करावं लागेल ना रे. एखादा आमदार पडला तर तो राजकारण सोडते का रे? तो 5 वर्ष आणखी तयारी करतो. 5 वर्ष पैसे वाटतो, लग्नाला जातो, तेरवीला जातो, बारशाला जातो, लोकांच्या कार्यक्रमाला जातो, पैसे खर्च करून. मग तुम्ही 5 वर्ष तयारी करून नाही करत? कोणाला वाटत नाही का कलेक्टर हे काय आहे रे? अबे इंग्रजाच्या काळात सत्येंद्रनाथ टागोर लंडन मध्ये गेले, ते परीक्षा द्यायले. आयसीएस त्याच्यावर पिक्चर आला, शादी में जरूर आना. सत्येंद्र, शादी में जरूर आना, पहिला आयसीएस भारताचा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. अबे लोक लंडनला गेले बे, तेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास माहित नव्हता, विषय माहित नव्हता. फ्रेंच भाषा, स्पॅनिश भाषा, जर्मन भाषेतनी पेपर होता, नंतर इंग्रजीत सुरू झालं. साहित्यही नव्हतं. आता तर आपल्या हातात आहे रे. एमपीसी कसं करायचं, युपीएससी कसं करायचं, सगळं माहित आहे ना भाऊ. जग जवळ आलं ना मोबाईल आहे आपल्या जवळ. मग करायचं कधी? सांगणार कोण? मी पेटून जाईल म्हणजे पेटायचं नाही. लक्षात घ्या. आग लक्षात घ्या पाण्यात पण लागते. ते म्हणते ना गाणं आहे ते, टिप टिप बरसा पाणी मी आग लगातो, म्हणजे पाण्यात पण आग लागू शकते लगाची. इरादे पक्के पाहिजे. लक्षात घ्या. इरादे जर पक्के असेल तर माणूस काही करू शकतो. लक्षात घ्या. इरादे, अरे दिले डोळे नेले का ती आयएस होऊ शकते? बिगड डोळ्याली पोरी कोण झाली आयएस? तुम्हाला डोळ्यांसाठी कोणी आंधळी आहे का? हाय कोणी? अबे जे डोळे नाही ते आयएस होऊ शकते. म्हणजे आपल्याला डोळे असून काय उपयोग? फोडून या डोळे. मग प्रांजली पाटील, डोळे नाही पोरी हो, ते आयएस होऊ शकते, तर मग तुम्ही काहून नाही? अबे एवढं दिलं ना तुम्हाला. मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वाऱ्यामध्ये, विहारमध्ये जायचं कायसाठी? धन्यवाद देवा की आम्हाला तुम्ही पृथ्वीवर आणलं. काही मागासाठी नाही. धन्यवाद आम्हाला जमिनीवर आणलं, यासाठी नाही, काही मागासाठी. काय पाहिजे आणखीन? हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, सगळं काही आहे. हे तुमच्या हातात डिपेंड आहे. आणि होय हे मॅटर नाही आहे. आपल्याला काय करायचं बघा. स्पर्धा परीक्षेने आहेच काय हो, 10वी पर्यंतचा विषय. बाई 10वी शिकली का तू? ते म्हणलं मास्तर किती येडायले का आता? मी बीएससी ऍग्रिकल्चर आहे, 10वी शिकली की नाही. मी काहून शिकतो माहिती विचारतो माहिती का? माझं तू क्लासला आली ना, 7व्या वर्गाचा पेपर दिला तरी नापास होता तू. 100 पैकी तुला 35 मार्क काढू देत नाही मी. म्हणून विचारत असतो 10वी शिकली का? कोणकोणते विषय 10वी पर्यंत माहिती आहे का? मराठी होतं का तुम्हाला सगळ्याला? मराठी हा मग बरोबर आहे. पुढे सांग. इंग्लिश होतं का रे? हा होतं. हा पुढं हिंदी होतं ना? हा पुढं इतिहासाचं तिथं जाऊन रडायचं, म्हणजे आठवण येत नाही सणावळ्या. पुढं भूगोल, जिओग्राफी. हा पुढं
नागरिक शास्त्र म्हणजे पॉलिटिक्सचा जो भाग आहे तो. आणखीन झाले का? अबे ते आहे 10व्या वर्गात शिकले तो होता त्या वर्गात. तिला विचारू राहिलो मी, थांब जरा तू सांग बघितलं. विज्ञान, गणित आणि विज्ञान हे विषय होते. सगळ्याला होते ना भाऊ? सगळ्याला होते की नाही? हेच तर विषय स्पर्धा परीक्षेत आहे. 12वी पर्यंतचा अभ्यास स्पर्धा परीक्षेत नाही. इतिहास आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी, पॉलिटी आहे, इन्व्हायरमेंट आहे, करंट अफेअर्स आहे, मॅथ आणि रिजनिंग आहे. हायच का वेगळं रे? काही काही पोटले काय म्हणतात, सर आम्ही नाही का सर सायन्स बॅकग्राऊंडचा हा आम्हाला इतिहास. असं फॉरेनर आहे का भाऊ तू? नाही मुले नाही का सर म्हणजे इंग्लिशच जमते, मला मराठी जमतच नाही. असं काय अँग्लो इंडियन आहे काय बाबू तू? मराठी जमत मग इंग्लिश ये बोल, सांगतो इंग्लिश किती स्टँडर्ड आहे. बरोबर आहे. अरे स्पर्धा परीक्षात काहीच नाही पाहिजे, फक्त मराठी वाचता आला पाहिजे. सगळ्याला मराठी वाचता येते, इंग्लिश वाचता आला पाहिजे, बस झालं. आज मला सांगा, आपलं एक स्वप्न जर असलं स्पर्धा परीक्षेत का मिळवायचं, काय करायचं? बरोबर आहे. आता 2-4 नोकऱ्या मी सोडून आलो. बरोबर आहे. मी आपल्या विदर्भातला जाऊ, फार वेगळं नाही, 2 हात आहे 2 पाय आहे. माझ्याही संस्था आहे, 4-5 संस्था, पुण्यात शिकवलं, दिल्लीत शिकवलं. मग आपला विदर्भातला माणूस जेव्हा पुण्यात शिकवते आणि परत तो रिव्हर्स बॅक आपल्या यवतमाळ शहरामध्ये येते, काऊन येते? पैसा कमावसाठी नाही. तिला वाटते माझ्या भागातले लोक प्रशासनात गेले पाहिजे, प्रशासकीय अधिकारी गेले पाहिजे का प्रशासनात चांगल्या माणसाची गरज आहे, तसं राजकारणात सुद्धा चांगल्या माणसाची गरज आहे. आणि शिक्षण बघा, शिकलेले लोक सतरंजा उचलून राहिले आणि बिगर शिकलेले लोक खुर्च्या दाबून राहिले ना. पॉलिटिशियन सांगा तुम्ही. अरे मग तुम्हाला रोखलं कोण? अबे शिक्षण म्हणजे काय नोकरी मिळवणे इथपर्यंतच नाहीये. शिक्षणाचा अधिकार चांगलं काय वाईट काय याच्यावर आपण गुरगुटणे म्हणजे शिक्षण आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा तुम्हाला जर वाटत नसेल की काय बनावं, बघा दुसरे कोण तुम्हाला बदलणार नाही. आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला काय बनायचं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे. अपियर लास्ट इयरला अपियर असाल तर तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता. PSI STI बघा, MPSC मध्ये ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन मध्ये आणि ग्रुप ए म्हणजे गॅजेटेड ऑफिसर म्हणजे सिव्हिल स्टेट सर्व्हिस राज्यसेवा, 2 पार्ट आहे. बघा एक ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे कंबाईन एक्झाम आणि इकडे तुमचं राज्यसेवा. बघा आता ग्रुप बी मध्ये तुमच्या BSc ऍग्रीवाल्याचे तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे PSI STI ESO MPSC क्लर्क MPSC ऍग्रिकल्चरल सोबत तुमची एकत्र परीक्षा होते. आता प्रिलियमची 100 प्रश्नाची आणि मुख्य परीक्षा जी आहे 400 गुणाची आहे. आता 100 पैकी दाद्या 100 पैकी मला सांग तुला मार्क किती पाहिजे माहिती का? 40 ते 45च्या दरम्यान तो PS आहे. 100 पैकी 40-45 मार्क भेटत नाही का आपल्याला वर्षभर अभ्यास करून? यावर्षी नाही भेटेल, पुढच्या वर्षी तर भेटेल. अरे पुढच्या वर्षी नाही भेटेल, त्याच्या पुढच्या वर्षी भेटेल. मला सांग MBBS करायला 6.5 वर्ष लागू राहिले ना. पण तू STI जर झाला, तू नायब तहसीलदार जर झाला 4 वर्षात बी, तर त्याच्यापेक्षा मोठा झाला भाऊ तू. नीट करायला लोकायला 2-2 लाख रुपये 3-3 लाख रुपये लागते, लातूर जा लागते, नांदेड जा लागते किंवा मग कोट्याला जा लागते. मग आता मला सांगा, हे नीट करून जरी रिकामे असेल 2-2, 3-3 लाख रुपये देऊन, पण मला सांगा ना स्पर्धा परीक्षा लागतेच किती खर्च? एक 5-25 हजाराचा क्लास खूप झालं आणि एक 5-25 हजाराचे पुस्तकं इन्व्हेस्टमेंट करावं लागल. तुमचं कॉलेज जे आहे त्याचबरोबर चालू ठेवावं लागल. संध्याकाळ जो टाइम आहे आपला, बघा तुम्ही म्हणता टाइम भेटत नाही, बघा करण्यावाले सगळे काही भेटते. ज्याला आवड असेल ना तो काही करतो, दिवसाचा रात्र करतो, रात्राचा दिवस करतो. पण ज्याला करायची इच्छा नसेल ना त्याला कोणी काही करू शकत नाही. लक्षात घ्या, पाण्यापर्यंत मी तुम्हाला देऊ शकतो, पाणी तर तुम्हाला प्यायला लागेल भाऊ. ते वाघराव कोण राव, वाघ जर इथं बसून राहिला आणि त्याला मला मासं बोलून बकरा चालला बुवा, जाऊ दे मी काय जाईल, ते येईल माझ्याजवळ. वाघ जरी असेल तर त्याला धावा लागल. हे लक्षात घ्या. तुम्हाला जर काही गोष्टी बनायच्या असेल, आयुष्य तुम्हाला वाटत असेल 20, 21, 22 वर्ष अरे खूप झालं. अबे लोक 14व्या वर्षात कुठे चालले सांगा तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज लय वर्ष जिंकले का? 350 किल्ले किती दिवसात जिंकले पाहा तुम्ही. मग पण त्या माणसानं शपथ घेतली होती, त्याचा बाप तर मुघलशाही आदिलशाही निजामाच्या काळात होता, बापाला विरोध करून सुद्धा माणूस लढला. तेव्हा हिंदवी स्वराज छत्रपती शिवाजी महाराज लोक म्हणतात आजही. BR आंबेडकरले काय होतं? BR आंबेडकर शाळेतून हाकललं. गरीब आता मला सांगा, लोक म्हणजे शिक्षणाला पैसे पाहिजे, शिक्षणाचा श्रीमंत. अबे लक्षात घे, एक तर टॅलेंट पाहिजे तर पैसा पाहिजे या जगात जगाले. एक तर टॅलेंट नाही तर पैसा. टॅलेंट जर असेल तर पैशावाले लोक तुम्ही कामाला ठेवू शकता. हे लक्षात घ्या. तुम्ही टॅलेंट असेल तर तुमच्याजवळ पैसा किती येतो आपल्याजवळ, हे टॅलेंट आहे. लक्षात घ्या. विराट कोहली ओळखता तुम्ही सगळे, बरोबर आहे ना? आपल्या गावात पण आहे विराट, पण ते लोकांनी किंमत देते का? त्या विराट कोहली किंमत पहा. अबे तो खेळला म्हणून अनुष्का शर्मा भेटली ना. टॅलेंट आहे त्याचं, टॅलेंट.
तर आपण म्हणतो अरे यार एका मार्कानं एका येणं म्हणते एका रन मध्ये त्याच्या विराटचं शतक गेलं. अबे पण तो शतक किती होऊ राहिले ते पाहिजे ना. रोहित खेळला पाहिजे का, अरे उद्या मॅच आहे म्हणते का, बापरे बॉर्डर गावस्कर मॅच मध्ये भारताचा पानिपत झाला. अबे पण तो पानिपत पाहिजे ना, तो घरचं पाहिजे ना, खपरेला पाहिजे ना, कवेला पाहिजे, तो घरचे तो बापाचं पाहिजे ना, भेगा पाहिजे ना, तो मायचं लुगडं पाहिजे ना. अबे लोक जेव्हा विचारतात ना लग्नात, भाऊ तू काय करू राहिला, काय म्हणतो, काही नाही चालू आहे. एक तर सांगायला वाटतं कॉन्फिडन्स न, कारण आपण जर आपलं करिअरचं कॉन्फिडन्स असेल तर आपण सांगू शकतो मी हे करत आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला हे गोष्टी जर आज कळत नसन तर काही अर्थ नाही. मुलींना तुम्हाला एक सांगतो फार गोष्ट, तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात बघा तुम्हाला शिक्षणाची दारं दिली आहे, आणि जर तुम्ही जर शिकला नाही तर तुमचा जन्म वाया आहे, जन्म वाया आहे, बरोबर आहे. बाई आता तुझं नाव काय कधी दे, तनुजा. मला सांग तो नशीब खूप चांगलं की तुला कलेक्टर नवरा भेटला. किती आनंद होईल तुला कलेक्टर नवरा भेटला तर, होतं मन भेटेल नाही भेटेल नंतर भाऊ. खरं भाऊ खुश होईल की नाही आपली ताई, 100% खुश होईल की. पण लेका त्या नवऱ्याचं लपड आहे, नवरा कलेक्टर, काय कर कलेक्टरीन बाई, काय करशील. दुसरी गोष्ट, नवरा पाणी पित नाही, उठल्याबरोबर 90s मारते, काय करशील. छोड़ दिया जाए या मार दिया जाए, बोल उसके संग क्या किया जाए. पण लक्षात घे बाई, ब्रेकअप इतकं नाही ना एवढं सोपं. डायव्होर्स शिक्का लागला, यू आर डायव्होर्स. समाजात हे महिला जी आहे ना, हे तुला बोलवत नाही हळदी कुंकुले, फुटक्या नशिबाची आहे. पहा किती भाग्य होतं बोरीचं, किती खुशी बापाले मायले सगळ्या पोट्टले, अबे कलेक्टर नवरा भेटला. म्हणून म्हणतो समोरचा कोणी भेटल याच्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं पाहिजे. बाप माय आज आहे, भाऊ बहीण आज आहे, हे दुनिया आज आहे, पण उद्या आपली दुनिया आपल्याला लढवायचं आहे. कॉलेज संपल्यानंतर कोणी कोणाला फोन लावत नाही, कोणी कोणाला चॅटिंग करत नाही, कोणी कोणाला कॉल करत नाही, मास्तर लोकांनाही बोलत नाही. एखादा मास्तर भेटला, अबे भेटला होता का तो मास्तर याला एखादा भेटला तर बोलू, नाही तर बोलत बी नाही. हे रियालिटी आहे, नाराज व्हायचं नसते. तुम्ही एखाद्या मित्र भेटचाल, बरोबर भेटचाल, पोरं भेटत नाही. कारण मला सांग भाऊ, तुझा लाईफ वेगळा आहे, त्याचा लाईफ वेगळा आहे, कारण तो त्याच्या प्रॉब्लेम मध्ये वेगळा आहे, तुझी घरची परिस्थिती वेगळी आहे, तुमची परिस्थिती वेगळी आहे. आता मला सांगा, तुमचे पहिलीतनी मित्र होतेच, चौथीतनी मित्र होते, 10वीतनी मित्र होते, ते मास्तर लोक आवडे, तुम्ही जाता का भेटायला दिले. आता असे किती मित्र किती मैत्रिणी गेल्या. लग्नानंतर तुमचे ते ज्येष्ठ नागरिक मित्र मैत्रिणी होतील, आणि तुमच्या शेजारच्या पाजारचे होतील, तलावताई शॉपिंग करायला, हे कुठं राहतील. विशेष नाही. एखाद्या मैत्रिणीचा जर फोन आला तरुण ज्याला, अगं काय करतो फोन नाही, काय करू गो, वेळच नाही भेटत, आमचे हे जातात ड्युटीला, मुलांना सांभाळ लागते, मुलीला सांभाळ लागते, मोलही देत नाही पोट्या पट्टी. म्हणजे बाईले स्वतःला जगायला टाइम नाही. आहे का टाइम? आज टाइम आहे, आज टायमिंग आहे. तुमच्या मायबापानं पोर हो तुम्हाला, पोरी हो तुम्हाला हा वेळ दिलेला आहे, आणि हे परत आयुष्यात तुमच्याजवळ दिवस येणार नाहीये. तरुणपणात माणूस काहीही करू शकतो, तो किती शिकू शकतो, काही करू शकतो, आणि ही वेळ जर एकदा गेली तर संपलं. आणि जवानी जर आपण जर बिनकामाची जर घालवली तर जीवन तुमचं सुखी नाहीये. हे लक्षात घे भाऊ. तुझा करिअर, एखादी पोरगी रिकामचोट असेल, तिचं तो करिअर बर्बाद करत असेल ना, तिचं तर करिअर काय बे, तू कुठे जाईल, पण तो करिअर तू लागणार होता ना, तो करिअर काहीतरी घडणार होतं ना. लक्षात घ्या, प्रत्येक लोक टॅलेंटेड आपल्यासारखे राहते का, आपण डुबलो त्याच्यामुळे. हे पाहून घे ना तू, आपल्याला दुसऱ्या पायी डुबायचा आहे का आपल्याला जो डुबत आहे त्याला वाचवायचा आहे, हे ठरवा. एखादा मित्र व्यसनाधीन असेल, एखादा मित्र चुकीच्या संगतीत असेल, लक्षात घ्या हे लव फ्यू काही गोष्ट नाही बरं, हे थोडा नाही, काही नसते. एक गेल्यानंतर दुसरं जर कोणी भेटलं त्यासोबत माणसाला प्रेम होतेच, हे लक्षात घ्या. मग सांगा, एखाद्या बाईचा नवरा मेला आणि तिचं दुसरं लग्न करायचं असेल तर प्रेम होणार नाही का? होतेच. मग या पोराची कधी मैत्रीण असेल, आज याच्यासोबत लाईक करत असेल, हा उद्याचा चालला गेला तर ते जर भेटला, आणि तो सारखा दुसरा कोणीच नव्हता म्हणजे एक नंबर सुंदर दिसताय म्हणजे तोच. जिंदगीचं हेच म्हणते भाऊ, भूतकाळ विसरा, भविष्यकाळ चालला, गेलेच आयुष्य म्हणतात. आणि जो तिथं जर जगत बसला, आता फोटोत बसले का, तेरे नाम बनत बस, जिना इशी का नाम है, गेलेच आयुष्य म्हणते. बाप जरी गेलं, माय जरी गेलं, या काळात लक्षात घ्या, ज्या दिवशी जयश्री भोतचा इंटरव्ह्यू होता युपीसीचा, त्या दिवशी त्याच्या बाबाचं डेड बॉडी घरासमोर आलती. इंटरव्ह्यू दिदे, तुझ्या वडिलाच्या घरासमोर डेड बॉडी आहे, आणि तुझा इंटरव्ह्यू आहे युपीसीचा, जाशील का इंटरव्ह्यूला? जाशील का? का नाही जाशील? कारण आपल्या घरातले दुःखद आहे.
अरे वडील तर गेले, पण वडिलाचं स्वप्न कोण पूर्ण करणार? जयश्री भोज. इंटरव्ह्यू थोडी जर बरं आयुष्यात जाणार आहे तू? जयश्री भोज बाप मेल्यानंतर सुद्धा पहिले इंटरव्ह्यूला गेली आणि आय एस झाली. सर्वात कमी तरुण वयाची आय एस होणारी भारताची जयश्री भोज आहे. पहा तुम्ही. अरे इमोशनल होऊन चालत नाही रे. तुमच्या घरात काही प्रॉब्लेम चालू असेल, सर माझ्या घरची परिस्थिती, अरे परिस्थिती बदलाच आहे म्हणून तर स्पर्धा परीक्षा करायची आहे. अरे आपला बाप अंबानी नाही, आपला बाप अदानी नाही, आपला बाप आमदार नाही, आपला बाप खासदार नाही, आपल्या तो 2 नंबरचे धंदे नाही. म्हणून आपल्याला आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या घराचं, आपल्या परिवाराचं नाव मोठं करायचं आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा करायची. अख्ख्या खानदानीत कोण नाही का क्लास 1 क्लास 2, पण मीच बनील. 7 पिढ्या खाली तुमच्या, 7 पिढ्या. 7 पिढ्या हा पोट्ट जर लागला, 7 पिढ्या म्हणले का बस. उगवत्या सूर्याला किंमत आहे भाऊ. मावत्या सूर्याला आपण नमस्कार करतो का? सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा आपण नमस्कार करतो का? सकाळी बघा उगवते जेव्हा सूर्य, आपली आई बिंद्राबन जाऊन तुळशीला पाणी टाकते, हात जोडते. तेवढं आयुष्य आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा फार कठीण नाही ना. हजारो जागा निघतात दरवर्षी, हजारो जागा निघतात. अरे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर तुम्ही काहीतरी लागसाल रे, आणि बघा एकदा वेळ गेली ना मग काहीच नाही. मग काय करायला लागते? जीवन जगण्यासाठी कुठेतरी नोकरी. 20,000, 25,000, 30,000 आणि काहीच होत नाही. 20, 25, 30 हजारात काहीच होत नाही. आणि मला सांगा ना, आज आपल्या जो वेळ आहे तो लक्षात घे. आज तू गरिबीत जगला की श्रीमंत जगला हा हातात नाहीये, पण गरिबीत जर तू मेला तर जबाबदार तू आहे. कारण का? तुम्ही सगळे सोबत होतात. तुम्हाला कळलं होतं स्पर्धा परीक्षा काय, तुम्हाला आयुष्यात पुढे कुठे जायचं हे तुम्हाला कळलं होतं, पण तुम्ही गेले नाही पुढे. पण घासा भांडे लोकांच्या घरी जाऊन. बरोबर आहे. मारा झालो, करा काम, पाकत राहा कुठेही बी. बरोबर आहे. मग कुठेही म्हणतात झोकेगा नाही साला. अबे का पुष्पा आहे तू? अबे झोकही लागते. लक्षात घ्या. विमान जेव्हा टेकअप होते ना तो दररोज मागे येत असतो. सिंह जेव्हा, वाघ जेव्हा डरकाळी घेत असतो तो सुद्धा मागे घेत असतो. काही गोष्टींनी माणसाला मागे सुद्धा यावं लागते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही तह सुद्धा केले आणि काही किल्ले तुम्हाला माहित आहे मुघलांना सुद्धा दिले. आणि त्याच्यातलं म्हणतात शितापीनं डाव जिंकणे. प्रत्येक गोष्टीतनी माणसानं वाघासारखं जमत नसते. काही गोष्टींनी माणसाला मागे सुद्धा घ्यावं लागते. कुठं थांबायचं, कुठं पुढे जायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता स्पर्धा परीक्षेसाठी नेमकं काय वाचलं पाहिजे बा? न्यूज पेपर. सगळ्यात पहिल्यांदा वाचनाची सवय लावा. हे मोबाईलला बाजूला ठेवा. लक्षात घ्या, मोबाईल तुमचा काय माहिती का? स्लो पॉइझनर आहे. स्लो पॉइझनर. तुम्हाला कळू देत नाही तुम्ही कधी बर्बाद झाले. बर्बाद नव्हते पण हळूहळू. युट्यूब पाहत बसले कळत नाही, इन्स्टा पाहत बसले, रील रात्र जाईल पण कळत नाही. तुम्ही इन्स्टा रील पोराल ते पैसे कमवू राहिले. हा, अरे मला सांगा, काही लोक 8 वाजता उठते रे. काही लोकांचा दिवस 4 वाजता सुरू होते. 8 वाजता उठणार आणि 4 वाजता उठण्यात फरक आहे ना. आणि माणसाचं दिसणं, वागणं, बोलणं डिसिप्लिन असलं पाहिजे. कुठे बी जास्त बोलायचं नाही. चालताना व्यवस्थित चालायचं, बोलताना व्यवस्थित चालायचं. राईट टू इक्वलिटी. मला सांगा, आज स्त्री आणि पुरुष समानता आहे. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्या नोकरी आहे. तुम्ही दोघी नोकरीला आहे, कंडक्टर ड्रायव्हर आहे तुम्ही दोघी एका गाडीवर. तुमच्या गाडीचं तुम्हाला टायर बदलायचं आहे. बदलता येईल का? बदलता येईल? एसटीचं उचलते का टायर? मग साधी बकेट तो उचलत नाही, 2 हातांनी येता पाणी सांडवत सांडवत. का? झाशीची राणी कोण होती सांगा ना? सईबाई कोण होती मला सांगा ना? ह्या कोण होते? किरण बेदी कोण होती सांगा ना तुम्ही? आम्ही आबला नाही. ज्या दिवशी स्त्री आहे सबला होशील, दोघाचा तबला वाजवशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही आबला म्हणून जर जगलात ना, जग तुमचा तमाशा केल्याशिवाय राहणार नाही. हे पाहून घ्या. संधी आहे, संधी वारंवार भेटत नाही. बरोबर, आयुष्यात ही संधी आलेली आहे. तुम्ही आज वादाफळे कॉलेजला आहात आणि विशेषतः हे कॉलेज यवतमाळमध्ये आहे. यवतमाळमध्येच आहे ना. मग आता मला सांगा, ते कॉलेजचं एक अजेंडा आहे, ते करिक्युलम आहे, ते सगळं करणार. पण याच्यामध्ये तुमचा जो कॉलेजच्या व्यतिरिक्त जो टाइम आहे, 1 तास असेल, अर्धा तास असेल, 2 तास असेल, तो टाइम तुम्ही काहीतरी करा ना. काहीतरी करा की नाही, मला यार हा कोर्स करू दे, मला तो कोर्स करू दे, मला इकडे ऍडमिशन करू दे. कारण तुमचे स्वप्न तुमचे आहे, माझे स्वप्न म्हणजे आहे. म्हणून मला जागा लागेल ना. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहे. ज्याचे जेवढे स्वप्न जास्त असेल त्याला तेवढी मेहनत करायला लागेल. प्रत्येकाचे स्वप्न सारखे नाही आहे. बरोबर आहे. स्वप्न तुम्हाला बघण्यासाठी त्यासाठी ताकद सुद्धा लावा लागेल 100%. आणि या वयात तुम्हाला कळलं पाहिजे रे काय करायचं काय नाही. लक्षात घ्या,
की माणसाला कधी काय करायचं आणि कुठं काय नाही हे प्रत्येक गोष्टी कळल्या पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात घ्या, आपल्या आहारावर जेवढा खर्च करता ना त्याच्या तिप्पट आपल्या नॉलेज मिळवण्यासाठी खर्च केला पाहिजे. 2 टाइम जेवतोच आपण, मेकअप करतोच आपण. आपली विचाराची पेरणी करा. विचाराची पेरणी करताना ते लाईफ टाईम राहील. या जगात माहित आहे का, हे काहीच नाही आहे. तुमचा जो श्रीमंती, पैसा, ऐश्वराम, बापाची इस्टेट, हे काहीच नाही आहे. तुम्ही जर याचं इम्प्लिमेशन करसाल नाही तर याला व्हॅल्यू नाही आहे. आज मला सांगा, राज्यसेवेतनी जे काही नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, बरोबर आहे, बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, सीओ, चीफ ऑफिसर म्हणजे मुख्य अधिकारी, नगर परिषद, लक्षात घ्या, या प्रकारचे जेव्हा आपल्याला पद मिळतात तर हे पद साधे नाही मित्रांनो. आर्टिकल 315 मध्ये आहे गॅजेटेड ऑफिसर, गॅजेटेड. आणि हे काही फार वेगळं आहे का रे? माझ्या क्लासमध्ये 39 वर्षाची माणसं आहे, 39 वर्षाच्या गृहिणी आहे, घर सांभाळून, मुलं बाळा सांभाळून तयारी करताय. तुमच्या मायबापाला वेळ नव्हता भेटला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला, पण तुम्हाला वेळ भेटलेला आहे. जेव्हा पोरग तुला विचारेल, पप्पा तू एवढा शिकला, लागला काहून नाही, काय उत्तर देशील? तुमच्या बापाच्या काळात नव्हतं एवढ्या सगळ्या सुविधा, तिला ट्युशन नव्हत्या, तिला मोबाईल नव्हतं, तिला एवढी सुविधा नव्हत्या. आज तुम्हाला सगळं अबे यवतमाळमध्ये पाठवलं तर आणखी काय पाठवलं पाहिजे सांगा तुम्ही? हे संधी तुमच्याजवळ आहे. अरे पहा, जर असं सर्च करा की काय आहे काय नाही. एखादा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, एखादा युट्यूब चॅनल जॉईन करा, त्याच्या मार्फत काय काय कशा प्रकारच्या काय गोष्टी आहे बाबा. आणि हे कळणार आहे सर, नेमकं कसं करू? काहीच नाही. सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बोर्ड तुम्हाला वाचावं लागेल 5वी ते 12वी, एनसीईआरटी 5वी ते 12वी, बाकी काहीच नाही. आणि एखादा प्रॉपर क्लास आपण जे करत आहोत, ऑनलाईन नाही बरं, बस ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. जमते का कार्यक्रम? नाही ना. आता मला सांग, एखादी मुलगी असेल, तुम्ही मैत्री समजा त्या गावातनी असेल, ऑनलाईन तर चॅटिंग भेटायला काय बोलू राहिला? बरोबर आहे ना? आहे कोणी सांगू नको असेल तरी जगदही सांगत नसते. चांगला पोरगा बिचारा, कारण त्यांनी पॉझिटिव्ह इराण तो ऐकत आहे. सगळ्यात महत्वाचं माहित आहे का, कुठली गोष्टी आपल्याला शिकायला भेटत असेल ना ते शिकाच. कोणी बी, तुमच्या कॉलेजचे शिक्षक लोक, त्यांच्या लाईफ मध्ये भरे ते काही आणखी जास्त त्यांनी मिळवलं असेल, पण आपल्याला सांगत आहे. एखादा दारू पिणारा म्हणत असेल, अबे दारू नको पिऊ बे, तुम्ही म्हणून चालले का हे दारू पिवराला मला सांगू राहिला, अबे माझ्याजवळ चूक झाली, मी पिऊ राहिलो, पण तू नको पिऊ. तुम्ही म्हणून चालले का हा आले का आपल्याला अक्कल शिकू राहिला. अरे एखाद्या माणूस फेल्युअर झाला असेल, यशस्वी माणसाजवळ जेवढे डायलॉग नाही ना तेवढे फेल्युअर माणसाजवळ आहे बरं. यशस्वी माणसाचं यशस्वीचं एकच कारण तुम्हाला सांगाल, यश कसं मिळवायचं, पण फेल्युअर माणसं 1000 कारण तुम्हाला सांगते, भाऊ याच्यामुळे फेल होते. बरोबर आहे, याच्यामुळे फेल होते. आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही राहा, नंबर 1 बना. नरेंद्र जाधवचा बाप म्हणे भाऊ, त्याचा बाप पोट्टत्वामध्ये नरेंद्र जाधव पत्ते खेळताना दिसले 2-3 वेळा. त्याचा बाप म्हणे भाऊ काय करू म्हणे, रोज पत्ते खेळून रोज खेळून गेला बाप त्याला पाहिले. त्या बापाला बोलवलं नरेंद्र जाधवले, पोट्ट्या म्हणे पाय म्हणे तो पत्ता खेळता जुवा खेळता मला काही फरक पडत नाही म्हणे, पण जुवा असाही खेळ मध्ये जगातनी जुवा खेळणारा त्यासारखा अट्टल जुगार कोणीच नसावा. म्हणजे आपण जे काही काम करतो ना त्यातनी नंबर 1 असला पाहिजे. नंबर 1 तुम्ही काही करा ना, की आपल्याला टॉपर असलो पाहिजे. आपण टॉपर, ज्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रात आपलं नाव राहील. आणि हे कधी होईल माहिती आहे का, स्वप्न आपल्या डोक्यात पाहिजे. देवाले देवीले कोण बनवते? कोण बनवते? कोण बनवते भाऊ? आपणच बनवतो, मूर्तिकार. मग सांगा ना, मारुतीचा आकार दिलं, त्याला संदूर फासलं, उद्यापासून इथं लावलं जय बजरंगबली. इथं जर दुर्गादेवी आणली मातेचे बनवून, आपण जगत पूजा करतो जय दुर्गा माता. कम्प्युटर कोण बनवलं? मोबाईल कोण बनवलं? माणसानं. अरे माणसात एवढी ताकद आहे, माणसात एवढी ताकद आहे. आपण दिवसभर जर अंगारा लावून भोग लावून जर बसलो समजा, ईश्वर सुद्धा म्हणून अरे माणसा तुला जन्म दिला, आता किती माय पूजा करतो. अबे तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. वाटते खूप रे सर, मला वाटते खूप, पण करशील कधी? करशील कधी? सर मला हे वाटते, मला ते वाटते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. लक्षात घ्या. नो गेन नो पेन नो गेन, हे कायम लक्षात घ्या. तुम्हाला जोपर्यंत त्रास होणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी जाणार नाही. त्रास होईल झोपला नाही तर, त्रास होईल वेळेवर जेवला नाही तर. जो वेळेवर झोपतो तो आयुष्यात कधी यशस्वी होत नाही, कधीच नाही. आणि वय मॅटर नाही आहे, तुम्ही कोणत्या वर्षी सुरू करता. आणि पैसा जर कमवत असेल ना तर काय कमवायचा खोऱ्यान नाही, जेसीबीनं.
किती जेसीबीनं की लेखाचा महिना आपल्याला 5 कोटी 1 कोटी आला पाहिजे एवढा छापा. काहून अंबानीजवळ काय होतं? अबे अंबानीला होतच काय? अबे त्याच्यापेक्षा तुमचा बाप श्रीमंत आहे, पण त्याचे स्वप्न मोठे होते. टाटाजवळ काय होतं? स्वप्न. जो टाटा तुम्हाला माहित आहे ज्या ठिकाणी तुम्हाला 300 रुपये महिना कमवायचा, तो टाटा 100 रुपयाचा चहा कॅन्टीनवर जाऊन 5 स्टारवर जाऊन चहा प्यायचा. काहून प्यायचा? अबे त्याचा महिन्याचा इन्कम 300 रुपये, 100 रुपये चहा कॅन्टीनवर 5 स्टार मध्ये जायचा. काहून जायचा? कारण इथे लोक विद्वान येतात, आणि चांगल्या विद्वानात जर राहिलो तर काहीतरी माणसाला कळते. मग सांगा, तुम्ही 10 मित्र आहात एका रूम मध्ये मित्रा, आणि त्या 10 मधले 9 पोरं हुशार आहे, अभ्यास करणारे आहे, तर 10वा पण अभ्यास करते. पण एका रूम मध्ये तुम्ही कसं आहे लक्षात घ्या, तुम्ही 4 पोरं आहे, तर 4 पैकी 3 पोट्टे नाही का, हा मोबाईलवर आहे, हा गर्लफ्रेंड सोबत बोलवायला, आणि हा एका गर्लफ्रेंड सोबत बाहेर बसून आहे. 4था पण पोट्ट किळ लागते. 100% संगत जे म्हणते माणसाले एले म्हणते. काहून माहित आहे का? आपला शेजारचा पोट्ट जो अभ्यास करत असेल ना, आपल्याला आज नाही उद्या नाही परवा जरी लाज वाटते का वाच. दुसरी गोष्ट, आपल्या रूम मधल्या जर 3 पोरी आपण असू ना, पोरी 2 पोरी जर एकदम चांगल्या असेल, कोणत्याही पोट्टासोबत लपडी नसेल ना, तिसरी पोरगी रूम पर्यंत बोलत येते, हॅलो कसा आहेस रे, करमत नाही मला. अरे थांब, ठेव बरं, माझ्या रूम मधल्या मुलीला जमत नाही. तेवढं तर बंद झालं ना, तेवढं तर बंद झालं ना. ते लाज वाटली, माझ्या रूम मधल्या 2 पोरी चांगल्या आहे म्हणून तिसरी पोरी लाज वाटली. ती रात्री चॅटिंग सुद्धा करत नाही, मला रात्री बोलत नको जाऊ रे, माझ्या रूम मेटणार जमत नाही. पण हेच जर असल्या तर व्हिडिओ कॉलिंग वाल्या ती बोलते मग, आय हाऊ आर यू, हॅपी बर्थडे, दे दिले हॅपी बर्थडे. संगत संगत आहे हे लक्षात घ्या. असे जे लोक आहे व्यसनाधीन, ते लातबारात दूर फेका. नातेसंबंध कोणासोबत मेंटेन करू नका. आपल्या मायबापाने आपल्याला जन्म दिलेला का ज्याला, आपलं करिअर आपलं असलं पाहिजे, आपलं आयुष्य आपलं असलं पाहिजे. दुसऱ्या जातात आपलं आयुष्य नाही. दुसऱ्या जन्मावर आयुष्यच नाही आहे. जे काही आहे ते आज आहे, ते उद्या नाही आहे. तुम्ही म्हणसाल परत बघू, अरे विषय नाही आहे. आज ज्या गोष्टी आहेत त्या आज मी करेल. स्पर्धा परीक्षा राव, काही राव, त्याच्यात मी बनेल. मला ज्याच्यात जायचं मी जाईल. शेती जर करत असन तर शेतकरी मी फार्मर 1 नंबरचा राहील का, मी करेल विविध धोरणं. परंतु आपलं व्हाय और व्हाय नॉट हे क्लिअर पाहिजे. काहून जगत आहो मी, काहून इथं आलो, काय करत आहे. अबे इथं आलो NSS कॅम्पले, अबे मी 17 जण उतरालो. माझं काही नाटक नाही, माझं काही भाषण नाही, माझं काही संचालन नाही लेखाचं, मी गाणे म्हणत नाही. हा मी फक्त टाळ्या वाजवायला. अबे टाळ्या वाजवणारे बी पैसे कमवून राहिले, तर काय टाळ्या वाजवायला तू? टाळ्या वाजवण्याची बी अक्कल पाहिजे, टाळ्या वाजवायची बी अक्कल पाहिजे भाऊ, तेही पैसे कमवते. आला सर आलेले का, मी आता काय बोलू. अरे सरचं घरचं काय बे, NSS कॅम्प त्यासाठी आहे, त्यासाठी आहे. तुम्ही जेवढे इंटरेस्ट दाखवसाल, सर आपण हे करू, आपण ते करू, ते लोक इंटरेस्ट दाखवतील. तुमचं काम आहे ना. नाहीतर जाऊ द्या सर, आता लयच कटाळा येऊ राहिला. अभि किती दिवस राहील, 7 दिवस आहे ना. नंतर कोण तुम्हाला उठवत नाही, कोणी बोलवत नाही, कोणच नाही. ते थोडी येणार तुमच्या रूमवर, ए बाबू उठ रे, पाणी गिनी भर रे बाबू, झाडून घेऊ रे. काही घेणं नाही, तू रूम साफ कर यार, घाण करले का, मला काही घेणं नाही का धतुर्या. इथं एक सवय आहे, एक कॅम्प आहे, एक टीम वर्क. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही 7 दिवस कधी जगणार नाही, हे तुम्ही एकमेकांसोबत जगणार आहे. आणि हे आयुष्यात कायम आठवण राहील की नाही यार, आपण तिथं होतो लाशिनामध्ये, थंडी लागत होती, काय होती. अरे मला सांगा, 2014 का नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी हे सत्तेवर येईल की नाही, हे कोणाला गॅरंटी नव्हती. होती का गॅरंटी, सांगा बरं. परंतु तो माणूस असा फिरला, असा फिरला, असा फिरला. कितीही हापसाबाई नाले नुसतं हवाच येते, पाणीच येत नाही. पाणी जर पाहिजे असेल घराघरात, तर विकासाला मत म्हणजे मोदीला मत. अब की बार मोदी सरकार. बढ़ती महंगाई, बढ़ते रसोई के दाम, मैं तो तंग आ चुकी हूँ घर चलाते चलाते, क्या करे. बढ़ते पेट्रोल के दाम, बढ़ते डीजल के दाम, पेट्रोल डीजल के दाम घटाने हैं तो आपकी बार मोदी सरकार. भाई और बहनों, मैं प्रधानमंत्री नहीं, मैं प्रधान रक्षक बनना चाहता हूं. बरोबर है. मैं चौकीदार बनना चाहता हूं. जसं काय पाकिस्तान जाऊन उडवणारच होता. अरे पण विश्वास दिला ना तुम्हाला, विश्वास एकदा आला, 2दा आला, 3दा आला, आणि घ्यायला का.
अबे 75 वर्षात लोक रिटायर होऊ राहिले 58 वर्षात, आणि आपल्या देशाचा 75 वर्षात म्हातारा जाऊन विदेश फिरू राहिला सर्वात जास्त. एकही दिवस सुट्टी नाही. आपल्याला त्या पक्षाची काही घेणदेण नाही, आपल्याला काँग्रेसची घेणदेण नाही, आपल्याला भाजपची घेणदेण नाही आहे. पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यातले घ्या. अबे एक दिवस सुट्टी नाही, तिला सर्दी नाही, तिला खोकला नाही, तिला डांग्या नाही, तिला हिवताप नाही, फिरूच राहिला इकडून तिकडून तिकडून इकडून. अबे काय सांगा रसायन का असं. आणि चेहऱ्यावर बघा जसं जसं म्हातारा होऊ राहिला तसं शायनिंग इंडियाला का चमकू राहिला तू. अबे पाहणं तुम्ही काहून. आता तिला तर कोणच नाही आहे, ते बायको नाही आहे, लेकरू नाही आहे, पोरं नाही आहे, भाऊ नाही आहे, कोणच नाही. कोणासाठी जगू राहिला? स्वतःसाठी. जो स्वतःवर प्रेम करतो तो जगावर करतो, आणि जो स्वतःवर प्रेम करत नाही तो लोकांवर प्रेम करत नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमचा टाइम युटिलाइज करणे. तुमचा टाइम की बाबा दुसऱ्याला पण सांगणे, बाबा तुझं टाइम बर्बाद करू नको, माझं करू नको, मला वाचू दे, मला शिकू दे, माझ्या गरजा फार वेगळ्या आहेत. माझी माय लोकांच्या वावरात जाते निंदाले सांगणं, त्याला काय फेकतं बे नाही. माझ्या घरने काय 20 एकर वावर आहे, आणि आमच्या घरने काय दुकान आहे, मस्त आहे माझं सेटिंग होऊन. अबे घरी काय वांदे आहे सांगणं खरंच. काय फेकू राहिलं तू? फेकून तो फेकून सत्तेवर आला, पण तू फेकून काय करत, काय करतो सांग ना. अबे रिअलिटी सांगा. फाटकं थैला जरी असेल ना बापान दिलं, लाज नाही वाटली पाहिजे. फाटका बूट असेल तरी घालायचं लाज नाही वाटलं पाहिजे. काहून? आपला बाप ढगलं फौज आहे, बरोबर आहे. आपली आई पराठीतला कापूस येताना ते चिलाटी लागू राहिले, पूर्ण खरबूर राहिला हात. तरी तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या माय कपडे घेत नाही, चप्पल घेत नाही, पण पोरीला पाठवते, बाई हे नवीन चप्पल घेतली म्हणते, तू घेऊन जाय बाई, तुला कॉलेजला जा लागते. काय लय पाहिजे. बाहेर स्वेटर घेत नाही रे, फाटकी शाल तेच घालत राहते, पण पोरीले म्हणते बाई तू स्वेटर घेऊन जाय. अबे लग्नाच्या पहिले बी लग्नाच्या नंतर बी मायबाप तुम्हाला आहे ना रे. आज तुम्ही काही ते शिकू राहिले का, जे बीएससी अॅग्रिकल्चर करून उद्या लागले नाही तर तुमच्या बापाला काही ते धंदा टाकून द्या लागेल नाही तर लग्न नाही होत ना तुमचं. भीक मागा लागते पोरीच्या घरी बापाला जात्यावर, माझ्या पोराला पोरगी द्या, माझ्या पोराला पोरगी द्या, नातेवाईकांनी पा लागते. अबे अशी अवस्था नको का बापाची. पोरीच्या बापाने दाट्टा दाट्टा फिर लागते. ते म्हणते लोक पोरगी दिसायला आहे, काही म्हणत नाही, बापाचा हुंडा नाही आहे, काय होत नाही. बापाचं घर नाही आहे, जावायला घर बी चांगलं पाहिजे. 4-5 बहिणी आहे तरी लग्न होत नाही. काहून? 4-5 बहिणी आहे बा, साड्या 4-5 असं दिली हुंडा दे, मला काय लागेल आयर देत राहा लागेल सांगा तुम्ही. अरे बापाले डोळ्यात पाणी येते. मग तुमच्या मायबापाला शिकवलं काय तुम्हाला. अरे बापाले तेवढी कंडिशन बापाजवळ नव्हतं तेवढं, परंतु बापाने तुम्हाला पैसे लावले शिक्षणाले. तुम्ही इथं काय केलं पाहिजे, शिकला पाहिजेत ना. अबे लेका कॉलेजले आहे, दिवसभर लायब्ररीत बस एखाद्या बसल्या लायब्ररीत नाही मरतं का तू कधी. मग कोणाला माहित आहे का अभ्यास करता करता मेला म्हणून. भारतात विकेट केस दाखवा कोणतरी. सर नाही का पोट्टे 18 घंटे अभ्यास करू राहिले, मरू राहिले सर म्हणून मी अभ्यास नाही करू राहिलो. अबे तसाही मेलेला आहे बे तू. तसा कुठं जिवंत आहे. कोण विचारलं तुम्हाला आला काय गेला काय. अबे नोंद झाली पाहिजे, नोंद. मेल्यानंतर पण नोंद आहे लोकांची. इंदिरा गांधी ज्याच्या नावानं जगात मी इंटरनॅशनल मेल डे साजरा करतात. 1971 या पाकिस्तानमध्ये नवीन देश निर्माण केला, बांगलादेश. सांगा तुम्ही अर्थ काय होतं भारतात. अबे 1962 आपल्या चायनानं आपल्या घरात येऊन मारलं होतं. चायनावाले लोक आपल्या घरात येऊन आपल्याला मारलं लोकांना. आणि 71ले गुंगली गोडियानं पाकिस्तान जाऊन रातोरात दुसरा राष्ट्र निर्माण केला, तो म्हणजे भारत आहे. ती महिला काय करू शकते, ती म्हणजे इंदिरा गांधींनी दाखवलं. आणि त्याच्या नावानं जगातला इंटरनॅशनल मेल डे साजरा करतात. बांगड्या भरणं म्हणजे नामर्थ नाही आहे. IPS लेडी आहे रेणुका, जम्मू काश्मीर मध्ये. त्याला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कुंकू लावता, तुम्ही बांगड्या घालता, तुम्ही तर IPS आहे. त्या बाईने 64 एन्काउंटर केलेलं आहे. 64 काश्मीर मध्ये. त्यानं काश्मीर मागितलं, मला IPS वाचायला मला काश्मीर पाहिजे. अबे मराची काय भीती आहे बे. आज नाही मरणार आहे, उद्या मरणार आहे. मरणारा तर इथेही मरते. आणि काही लोक रेल्वेच्या खाली बी जाऊन वाचते लेखाची. तो वरचा तारणार आहे, मारणार कोण नाही आहे. आणि जेव्हा मरण असेल ना तो कसाही मरणार आहे, कसंही मरणार आहे लक्षात घ्या तुम्ही. परंतु खंगून मरायचं की लढून मरायचं हे डिपेंड आहे आपल्या हातात. अबे हो नाही हो, प्रयत्न तर करा. अबे प्रयत्न तर करा. तुमच्यासारखा उभे हो तुम्ही एखादा चेहरा निर्माण करता, एवढी ताकद माणसामध्ये आहे. होईल नाही होईल सांगा तुम्ही.
काही लोक दिवाळीला दसऱ्याला बम दिवा लावत बसते. अरे काय गरज आहे? ईश्वर नाही म्हणत एवढा मोठा दिवा लाव. त्याचं म्हणणं आहे, बाई भाजीत तेल टाक, नाही तर भाजीचा ठसका 4 लोकांना लावून राहिला. कारण तेल कमी टाकू बाई, तेल कमी टाकून ठसका लागते. बरोबर आहे. एखादी बाई आता तुम्हाला माहिती आहे पूजा करून घंटा घरचा नवरा चालला उपाशी, काय उपवाची कामाचा ती भक्ती. एखादा आपल्या घरासमोर कोणी जर आला समजा नातेवाईक, तो म्हणत असेल मला काही अडचण आहे, मला 100 रुपये दे, आणि तुम्ही त्याला म्हणतात काल कोण नाही मागितलं दादा, कालच दिले मी दुसऱ्याले, पैसे असून सुद्धा देत नाही कारण गॅरंटी नाही वापरतील म्हणून. अबे मग माणूस की कायची? ईश्वर हा माणसात आहे, ईश्वर हा माणसात आहे, लक्षात घ्या. आणि तो आपल्या मायबापात आहे. आपण कोणी ईश्वराने पाहिलं नाही, पण आपण मायबापाला पाहिलं ना सगळ्यांनी. जेव्हा बाप असेल जेव्हा माय असेल त्याच्या पाया पडा. आपल्या मायबापाला सांगा, अबे त्याच्यात आज आपला जो आई वडील आहे आपण भाग्यवान आहोत, उद्या आपले आई वडील राहील नाही राहील याची गॅरंटी नाही आहे. हाय का गॅरंटी? आपली आई चालली जाईल, आपला बाप चालला जाईल, कोण राहील आपल्या लाईफ मध्ये? म्हणजे लक्षात घ्या सिच्युएशन कशा प्रकारची चालू आहे, आणि ते सिच्युएशन आपण काय हँडल करतो हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आपण आपल्या गुरुजनाचा मान सन्मान ठेवला पाहिजे, आपण आई वडिलांचा ठेवला पाहिजे. जे काही लोक चांगलं सांगत आहे त्याचा खोडून करू नका. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्या उमेदच्या जिगण्याची एकच आशा पाहिजे. तुम्हाला माहिती आहे अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा कोण आहे रे? अरुणिमा सिन्हा कोण आहे? कोण आहे रे? एव्हरेस्ट सर करणारी. पण कोण एव्हरेस्ट सर करणारे? असंख्य. पण त्याचं नाव कोण आहे? हो भारतीय आहे, पण आणखीन कोण आहे? अरे पहिली महिला आहे, नाही आहे, आणखीन काय आहे? यस, हे मला पाहिजे. अरे ज्याच्याजवळ 2 हात नाही आहे, 2 पाय नाही, त्याला अपंग म्हणत नाही. ज्याच्याजवळ मेंदू नसेल त्याला अपंग म्हणते. कोणाजवळ नाही मेंदू? फोडून पहा नारळासारखं. हाय कोणात दम? फोडा इथं. अभि सगळ्याजवळ 1300 ते 1400 ग्रॅमचा मेंदू आहे सगळ्याजवळ. पण कोणाला शिकू नका अक्कल, कोणाला अक्कल शिकू नका. आपल्याजवळ पेक्षा एखादा कोणी जर गड्डा खतत असेल ना, तुम्ही म्हणता असाल हे रानटी आल्या एखादा गड्डा खतो राहिला, अबे पण तुला खत्त्यात का गड्डा तसा खत काय का गंड्यात होत? मग अक्कल कोणा जास्त? तिलेक तुले. प्रत्येक माणसाजवळ एक स्किल आहे. बरोबर आहे. ईच अँड एव्हरी पर्सन इज युनिक इन व्हॉट? मिरॅकल. जगातली प्रत्येक माणसाजवळ एक ताकद आहे, पण त्या ताकदीला तिने ओळखा लागल. ज्यानं त्याच्या ताकदीला ओळखलं तो विजेता आहे, जो ओळखलं नाही तो संपला. अबे लेका, तर मग सांगा ना, आपल्याला खंगून मारायचं, काहीतरी करून म्हणायचं आहे. आता मी इथं आलो, मी तुम्हाला मार्गदर्शन करू आलो, स्पर्धा परीक्षा काय केलं पाहिजे, आयुष्य करिअर केलं पाहिजे, नैतिकता जगली पाहिजे, मी सगळं सांगतो. हे मला माहित आहे. आज जग जाईल उद्या जाईल, कोणी विचारत नाही. हे रियालिटी आहे, वास्तविकतेत जगाचं माणसानं. काही माणसानं काय करतं, रिअल कॉन्फिडन्स घेऊन जातं, फेक कॉन्फिडन्स घेऊन जायचं नाही. कोण विचारत नाही. आज आयुष्य आहे, उद्या आयुष्य चाललं जाईल. माहिती आहे का, आपण पहिली जेव्हा होतो तेव्हा वाटते 10वी पास व्हावं, 10वी 12वी व्हावं. आता वाटते तुम्हाला आपलं लवकर शिक्षण व्हावं, लवकर लग्न करावं, सगळ्या गोष्टी असतात. अरे मला सांगा, 20, 22, 25 वर्ष तुमच्या मायबापाने तुम्हाला शिकवलं, म्हातारपणात त्यानं तुम्ही चांगलं त्याची सेवा करावी ही अपेक्षा नाही आहे. तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं जगावं हीच मायबापाची अपेक्षा, दुसरं काहीच नाही. मला सांगा, तुम्ही जर उद्या काही लागला, भाऊ तो उद्या लागला कलेक्टर झाला, डीवायएसपी झाला, तू मायबापाची सेवा करता का? कशी कशी सांग बरं, कशी सेवा करतो सांग ना. त्यांना जे जे लागते ते सगळं. म्हणजे सेवा झाली ती सेवा झाली का? बापाला संडास लागली जाता का धुवून द्यायले? तो मायनं धुतली. तुम्ही बिमार पडला तेव्हा माय रात्रभर जागली आहे त्यासाठी. ती माय जर बिमार पडली रात्रभर जागतं का? हॉस्पिटलमध्ये भरती करून देशील, पैसा देऊन टाकशील. मायबापाची सेवा करणं नाही होत आपल्याला. पैसा म्हणजे सेवा नाहीये. अरे बापाले जगताय, बाबाले जेवता येत नसेल ना, त्या बापाले जेवून घाला हातानं. मायले जेवता येत नसेल ना, मायले जेवू घाला. कारण म्हातारेपणी मायबापा आपले लेकर होतात. अरे त्यानं आपल्यासाठी काय केलं मला सांगा ना. तुमच्या आईले मोबाईल कळत नसन, कळते का? नसन कळत काही लोकांच्या. तुम्ही तुला नाही कळत, दाखवून दे, मी लावून देतो तुला फोन. अबे तुला काही कळत नव्हतं शेंबड्या. तुला इथपर्यंत तो मायनं आणलं, त्या आड्यानी मायनं तिला शिकव ना. रोज मायले मोबाईल दाखव. आई मोबाईल न का असं असते, व्हिडिओ कॉल असं असते बरं, 8 दिवस शिकव ना. तिने तुला शिकवलं ना रे. त्या आड्यानी जरी असल तर तिनं तुम्हाला शिकवलं ना.
मग तुम्ही म्हणून जाता बापानं म्हणलं अडाणी आहे, तुम्ही म्हणून राहिले अडाणी आहे. तुमच्या पायी ती अडाणी राहिली. त्याने जर तुमचा उदरनिर्वाह चांगला केला नसता ती चांगलीच राहिली असती ना. त्यानं बिमार असल तरी दवाखान्यात गेली नाही, काही कंडिशन असेल तरी ते काही खर्च केला नाही, भाजी नसेल तरी जेवली नाही, चटणी मीठवर जगली. कोणासाठी? पैसा तुमच्यासाठी. लक्षात घ्या भाऊ, जगात फक्त माय जेवढी करते तेवढं कोणच करत नसते. ते कायम घे जा. ते म्हणतात ना की मायनं जर डोक्यावर हात फिरवलं तर केस येतात आणि बायकोनं जर डोक्यात हात फिरवलं तर केस जातात. ही रियालिटी आहे. आई जेव्हा पोरग किती जरी म्हातारा झाला ना, आई म्हणते माय पोरग बाई जेवलं नाहीये. आणि बायको काय म्हणते माहित आहे का? मा नवऱ्यानं किती कमवून आणलास. हा फरक आहे. आईले पोरग किती दारुड्या असल, आईले पोरग किती बदमाश असल आणि आईले पोरग किती डोमडा असेल ना, जगातला सगळ्यात सुंदर तिले पोरग किंवा तिची पोरगीच दिसते. पण आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटते चार चौकात कार्यक्रमाला नेताना. काय कामाचं शिक्षण? काय कामाचं? हे कामाचं नाही शिक्षण. अशा शिक्षणाला लात मारा. असे पोट्टे शिकण्यापेक्षा या पोट्ट्याने न शिकलेली पिढी बरी. न शिकलेली, उद्या तुम्हाला प्रशासनात जायचं आहे, कायसाठी जायचं आहे? जर तुमच्या घरी जर एखादा कोणी सातबारा मागायला आला, आता मला सांगा, काही लोक तुमच्या घरी येतात, एखादा शेतकरी येते तलाठीच्या घरी, पटवाडीच्या घरी, बाई साहेब घरी आहे का? साहेब घरात राहते. ते काय म्हणते? घरी नाही आहे. खिडकीतूनच साहेब घरी नाही. काहून काय आला? बाई त्या शेतकऱ्याला बसवणं घरात, तिले पाणी पाच, तिले चहा पाच. तो अंगावर जे कपडे आहे, तो दागदागिना आहे ना, त्या शेतकऱ्याच्या भरोशावर आहे. तो नवऱ्याला जो पगार भेटू राहिला ना, त्या शेतकऱ्याच्या बदलात भेटू राहिला. कारण तलाठी हे शेतकऱ्यासाठी आहे. त्याच्या भरोशावर त्या घरात नाही आहे सगळं, बंगला, गाडी, नोकर चाकर. त्या शेतकऱ्याला काहीच नाही. आणि शेतकऱ्याच्या वावरात जा भाऊ तुम्ही. शेतकऱ्याच्या वावरात गेला ना, तुम्हाला काय देईल? तुरीच्या शेंगा देईल, हरभऱ्याची भाजी देईल, बोर देईल, धान्य देईल, काही नसेल तर कापूस देईल. हा शेतकरी आहे. जगात ते जेवढं शेतकरी करतो तेवढं कोणीच करत नाही. आणि त्या शेतकऱ्याला कसं त्याच्या पोरीचं लग्न होत नाही, त्याच्या पोराचं लग्न होत नाही. माहित आहे का? आजकाल पोरीला माहिती आहे चपराशी पाहिजे, पण शेतकरी नवरा नाही पाहिजे. आज माहिती आहे का? लग्न एका व्यवसायाचं एका व्यवसायासोबत होत आहे. इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक, शिक्षिका. ते काय माणसाला पाहून लग्न करू राहिले का? असं नाही. तिला नोकरी आहे म्हणून लग्न आहे. सांगा तुम्ही, हे व्यवसायासोबत लग्न करू राहिलं आता. हे समजू नका एखादी पोरगी भाऊ त्यासोबत लग्न करू राहिली, तो नोकरीवर आहे, चपराशी म्हणून नोकरीवर आहे म्हणून लग्न करू राहिली. पण तू वावरात राह बरं, पाणी देत राह बरं, लग्न करते का? नाही म्हणते माय. अगं त्याच्या घरी 20 एकर आहे ना, पण काही कधीतरी विरा धरायला लागते म्हणते. ज्याच्या घरी कास्तकार आहे ना, एक ना एक दिवस बांध्यावर जाच लागते धुऱ्यावर. आणि पोरीला माहित आहे का? ते 1200 रुपये महिन्यानं कर्मचारी राहते गव्हर्नमेंटले, तिला पोरीचा बाप देते. काऊन माहित आहे का? जर उद्या तो माणूस जर मेला तर पोरीला अर्धा पगार भेटते, किंवा मग त्याच्या अनुकंपाच्या नोकरीवरती नोकरी लागते. गव्हर्नमेंट माहिती आहे का? जिंदगी के साथ भी जिंदगी की बात भी. कारण तुम्हाला माहित नाही कोण परमनंट राही नाही. म्हणून पोरो, तुम्हाला माझं म्हणणं एकच आहे की या जगातनी, या आयुष्यातनी आपल्याला काय करायचं आहे याचं तुम्ही व्हाय क्लिअर ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रशासनात जायचं आहे. कारण आपण राजकारणात जायचं तर आपला सध्या इश्यू नाहीये. आपल्याला प्रशासनात जायचं आहे. तुम्हाला काही गरज जर लागली तर पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम म्हणून मी श्रीकांत आडे तुम्हाला कुठल्याही मदतीसाठी मी कामाला आहे. आपलं पार्थ MPSC हा टेलिग्राम चॅनल पण आहे. याच्यावर मी सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्या न्यूज टाकत असतो, सगळ्या जाहिरात टाकत असतो. कुठल्या जाहिरात येतात, कुठल्या ऍडव्हर्टाईज येतात, सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम नावाचं युट्यूब चॅनल आहे. हे युट्यूब चॅनल तुम्ही जॉईन करा. याच्या मार्फत तुम्हाला सगळ्या विषयाचे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माहिती मिळत राहील. सगळ्या परीक्षाची, सगळ्या गोष्टीची, सगळ्या विषयाची. माहित आहे का? आज एक सुरुवात करा की नाही यार, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही बनणार नाही. बरोबर आहे? आणि कधीही तुम्हाला कुठलंही गायडन्स लागत असेल तर दाते कॉलेज चौकात तुम्ही या. यवतमाळमध्ये पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम दाते कॉलेज चौकात या तुम्ही. त्या ठिकाणी आपली क्लास आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे आपली चौकातली. वसतिगृह सुद्धा आहे गोरगरीब मुलांसाठी. एकदम कमी याच्यातनी कार्यक्रम आहे आपला. ना नफा ना तोटा तत्वावर. पैसा कमवणे आपला उद्देश नाहीये. आपल्या भागातले पोरं घडावे यासाठी मी काम करतो.
सकाळी 4 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत मी काम करत आहो कंटिन्युअसपणे. हजारो पोरं घडवलेली आहे. जेवढं माझं वय आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं माझ्याजवळ पोरं एवढे माझ्याजवळ शिकून गेले. आजही माझ्याजवळ 40-40 वर्षाचे लोक माझ्याजवळ शिकत आहे. लक्षात घ्या, मला 13 वर्ष झाली या शिक्षण क्षेत्रात मी शिकू राहिलो लोकांना. आणि पहिले बनलो, जमलो, नंतर इकडे आलो. बरं, काही काम धंदे नाही म्हणून इकडे नाही आलो. कारण लोक म्हणले असते अबे तू काय, लोक तर ते आहे. आणि लोक काही नाही केलं तरी बोलते, केलं तरी बोलते. लोकांचा विचार नाही करायचा. लोक तो कहेंगे, लोगों का काम है कहना. बरोबर आहे. पोरांनो, पोरींनो, आयुष्य आहे रे आपलं. आयुष्य संपून जाईल. बरं, माहित आहे का? काहीतरी बना, काहीतरी स्वतःसाठी बना, कोणासाठी नाही, स्वतःसाठी. आयुष्य आहे. बरं, आपण काय कुठल्या वयात काय करू राहिलो राव. सिरियस नाही आपण, एखाद्या गोष्टीत सिरियस नाही आहो. बिनकामाच्या गोष्टीत आपण सिरियस बनून राहिलो. आयुष्य चाललं जाते रे. अरे लोक कोणी काही देत नाही रे आयुष्यात. नाही, आपण जर गरिबीत राहिलो ना, कोण विचारत नाही रे या जगात. नाही माहित आहे का, कोण विचारत नाही. आपलं स्टेटस काय, आपलं मान सन्मान काय, गावातले लोक आपल्याला विचारते रे. हे फार महत्वाचं. तुम्ही जर स्वभावान किती जर चांगले असाल ना, लोक नाही विचारत. हे असल भाऊ तू एक आहे, तो दुसरा, हा साडभाऊ असेल तुम्ही दोघं. हा नाही का सासूच्या पाया दाबू राहिला रोज जाऊन. आणि तू नाही का वर्षातून सासरवाडीला एकदाच येऊ राहिला. बरोबर आहे, एकदाच येऊ राहिला. पण तुला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत तिला नाही आहे. तो सासूले दवाखान्यात घेऊन चालला, हातपाय दाबू राहिला. सासूला माहित आहे हा रिकाम तोटा आहे, इथं पडी खाया. पण माझा जावई म्हणते बाई ऑफिसर आहे, इले टाइमच नसते, इले बरोबर करा. त्याची किंमत आहे. जगातनी जो काही बनतो, जो काही घडतो त्याचीच किंमत आहे, तिसऱ्याची किंमत नाही आहे. आज तुम्ही मला झेलू राहिले, आज तुम्ही मला ऐकू राहिले, मी काहीतरी आहे, मी काहीतरी बनलो म्हणून लोक ऐकत आहे. तुम्ही पण असं कुठेतरी जासाल. हा माझा पेशा आहे, मी कुठेही जातो, मी कुठेही बोलतो, 1 रुपया घेत नाही मी. हा धंदा नाही आपला. कारण नॉलेज बघा, विद्या कोणी विकतही घेऊ शकत नाही आणि याची पैसेही कोण देऊ शकत नाही. म्हणून विद्या हे दान आहे. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे विद्या दान आहे. आणि तो करण्याचं काम मी करत आहोत. आज याच्यातून एवढे काही पोरं तुम्ही बसल्यात, याच्यातून एक जरी घडला ना, हे मागचं जे आहे इथं येण्याचं उद्देश माझा साफल्य झाला. बस माझं एवढंच म्हणणं राहील. बरोबर आहे. ठोंबरे सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. मी काही विचार नाही केला, लगेच मी आलो. आज परत सकाळी अमित आडे सरांचा सुद्धा फोन आला सकाळीच. सर कार्यक्रम आहे, आज तुम्ही किती वाजता येणार आहे. त्यांनी विचारलं. माझा टायमिंग 3 ते 4चा होता वाटते, पण मी त्या टायमिंगला आलो नाही. नंतर सर तुम्ही कधी या, काही अडचण नाही सर, आम्ही निवासी आहो, फक्त सर तुम्ही या, विद्यार्थ्यांना गायडन्स द्या. आणि असे परोपकाराची भूमिका असणारे काही लोक आहेत तुमच्यासोबत. हे प्राध्यापक वर्ग आहे, हे सगळे लोक आपल्याला काहीतरी मार्ग देणार आहे. आणि याच्यातून आपण मुंगी बनवून साखर खायचं आणि काहीतरी गोष्टी घेण्याचा कार्यक्रम करायचा. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे आपलं या ठिकाणी सत्र होतं. या ठिकाणी आता तुम्हाला कधी जर काही वाटलं तर तुम्ही बिंदासपणे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही येऊ शकता. फक्त एवढं ठेवा की स्पर्धा परीक्षा आपल्याला करायचं आहे आणि स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. बंद करून टाक. बरोबर आहे. तुमचे काही प्रश्न